15 वर्ष सत्ता असूनही चांदुराले शुद्ध पाणीने पाजू शकले शहराचे स्थानिक आमदार असून वर सरकार मोदीचं आहे तर खाली हेच पाहिजे नाही हे कुठून आणत पैसे 1500 रुपये लाडका बजेट दिले हे म्हणजे तिजोरी खाली झाली हे 2000 देऊ केले हे कुठून पैसे आणतील आमचा बाप बसलाय वरत हो त्याचे पैसे योजना चालू राहील गॅरंटी करून मला सांग नांदगावची बीजेपीची आता चालू आहे धामणगावची पण बंद आहे शेतकऱ्याबद्दल एवढा कडकड आहे ना खूप कडकड आहे यायले मग का बरं चालू नाही करत प्रॉपर चांदूर रेल्वेला जो पाणी पुरवठ्याची योजना आली 65 कोटी रुपयाची ती आतापर्यंत 50 वर्षात 75 वर्षात कोणच नाही आणली ही प्रतापदादा अडसडने आणली सगळ्या लोकांना आता शुद्ध पाणी भेटतात हे पाणी पुरवठा योजना पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आजपर्यंत तुम्ही गावात विचारा पाणी कसं चहा कसा राहते आपला गढूळ पाणी कसं ते पाणी लोक आजही पिऊन राहिले हे जातीपातीचं राजकारण आहेच नाही पण विकासाचं इकडे पहा विकास पुरं पाणी चालले आमचे नाले काहीच नाही केले वावरात आम्हाला पैसा नाही भेटून काय नाही बेटा वावराचा पैसा नाही उरून पुरं चालले आमच्या वावरात फक्त बीजेपी वाल्यालाच पैसे आलेले आहे काँग्रेस वाल्याला पैसे आलेले आहे काय फरकेशन यानं केलेलं असं वाटून राहिलं मला 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या काँग्रेसच्या लोकांची वडली होती काय मॅडम आम्हाला सोयाबीनला भाव पाहिजे हे 15,000 रुपये काय करू आम्ही घेऊन ये कोणता फायदा आहे काय त्यात आम्हाला शेतीला मालाला भाव नाही काही नाही हे धामणगाव रेल्वे मतदारसंघात चांदूर रेल्वे हा एक तालुका आहे आणि चांदूर रेल्वे मध्ये पान लय प्रसिद्ध आहे तर पहिले मी पान खाल्लं आणि आता चांदूर रेल्वेतले लोक काय म्हणते हे मी तुम्हाला दाखवणार आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की इथं कोणते उमेदवार उभे आहे काय एकंदरीत जल्लोष आहे धामणगावचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर पाहून या लिंक खाली टाकलेली आहे चांदूर रेल्वे तालुक्यात सध्या आता हवा कोणाची आहे तर सध्या 2 फॅक्टर आहे महायुती वर्सेस महाविकास आघाडी महायुतीमधून जे सिटिंग आमदार आहे सध्याचे प्रतापदादा अडसळ हे उभे आहे आणि महाविकास आघाडीतून वीरेंद्रदादा जगताप हे उभे आहे साइड बाय साइड विश्वकर्माई आहे त्याची हवा चांगली चालू आहे पण तरी सध्या प्रताप अडसळ वर्सेस वीरेंद्र जगताप असं काहीतरी चित्र आहे तर आता लोकांना विचारू काय म्हणणं आहे काय नाही मस्त पान आहे काका तुमच्या चांदूर मधलं आमच्या इथलं फेमस पान आहे बेटा पान खाल्लं पान खाली तर चांदूर ठीक आहे त्याला सांगून दे त्याला मी कामी आहे सांगून ना कामी आहे म्हणून तुम्ही झालं सांगितलं ना बोला सांगितलंय काय म्हणते म्हटलं मतदारसंघात हवा काय हवा तर आमचे जे रुलिंग पार्टीचे आमदार आहे प्रतापदादा अडसळ त्यांची हवा एकदम चांगली आहे त्यांची हवा चांगली आहे व्यक्तिमत्व 30,000 चांगला आहे त्याचं 30,000 निवडून येते 30,000 निवडून येते झाला निकाल लागला मतदान करायची गरज नाही तुम्हाला काय या मतदारसंघात फारच चांगली परिस्थिती आहे प्रतापदादा अडसळ्यांची भरपूर कामं केले भरपूर विकास केला चांदूर रेल्वेसाठी भरपूर निधी आणला आणि जो एक सोयाबीनचा प्रश्न होता सोयाबीनच्या प्रश्नामध्ये थोडसा आमच्याकडे म्हणजे नाफेडची खरेदी चालू झाली परंतु आमच्या मतदारसंघामध्ये फक्त एकाच ठिकाणी चालू झाली आहे नांदगाव खंडेश्वरमध्ये तिथे जवळजवळ 2 ते 2.5 क्विंटल सोयाबीन खरेदी झालं 4,892 रुपयांनी परंतु इथले खरेदी विक्री संघ आणि खरेदी विक्री संघ APMC ही त्यांच्या ताब्यात असल्यामुळे चांदूर आणि धामणगावची इथे काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळं इथली अजून खरेदी चालू झाली नाही त्यामुळं म्हणजे हे मुद्दामून लोकांमध्ये रोष व्यक्त करण्याकरता हे त्यांचं धोरण आहे आणि बाकीचा जर विचार केला तर सगळं मतदारसंघामध्ये वातावरण फार छान आहे प्रतापदादा विषयी हो हे बोलून राहिले ते खरं आहे का काँग्रेसने अडवून ठेवलं म्हणते हो सत्य परिस्थिती आहे काय विषय काय नेमका विषय म्हणजे ते त्याची जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ते काँग्रेसच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे ते भाव वगैरे काही फिक्स ठरून नाही राहिले त्याला असं वाटतं की शेतकरी आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे आणि आपल्याला मतदान भेटलं पाहिजे काँग्रेस हेच राजकारण खेळून राहिली प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे असं होऊन राहिलं पोशिंदा उपाशी म्हणून राहिल्या हे गुलगुले खाऊन राहिले आणि याला जबाबदार काँग्रेस आहे असं तुमचं म्हणणं आहे हो सारा देशभरात बीजेपी जबाबदार असे बोंबलून राहिले लोक पण ह्या मतदारसंघात काँग्रेस जबाबदार आहे बीजेपी आहे ना पुढं आतापर्यंत चालू व्हायला पाहिजे होती ना जिथे तिथे नांदगाव खंडेश्वरला चालू झाली
आपल्या चांदूर आणि धामणगावलाच का नाही? आम्ही या बाबतीत निवेदन दिले, सर्व काही केलं आणि ह्या इलेक्शन पिरियड मध्ये मुद्दामून गैरसमज फोडणे न करता ते हे करून राजकारण करून राहिले या विषयात. बाकी लोकांना विचारणार काका कोणाची आहे हवा? हवा आहे आपले अडसठ साहेब. वीरेंद्र जगताप म्हणते ना. नाही 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 15 वर्ष निवडून दिलं काय कशा काढलं काय ना. आता नवीन पोराला चान्स दिला पाहिजे. पार्टीच्या वरून माणसाला ओळखलं पाहिजे. स्वभाव 15 वर्ष झाले आधी काही पोट भरलंच नाही काय. हा नवीन माणसाला चान्स दे ना बाबा. वर सरकार मोदीचं आहे तर खाली हेच पाहिजे. नाही हे कुठून आणत पैसे? 1500 रुपये लाडका बजेट दिले हे म्हणजे तिजोरी खाली झाली. हे 2000 देऊ केले हे कुठून पैसे आणतील? आमचा बाप बसलाय वरत हो त्याचे पैसे घेऊन तर चालू राहील. गॅरंटी तुम्हाला सांगतो. 5 वर्ष झाले ना प्रताप दादाले. मग झालं त्यानं विकास खूप केलाय. खरंच केलं. गावी काम आणलेला पैसा आणलाय. यानं काय केलं? विरोधक म्हणते काहीच काम नाही. नाही केले विरोधक कामच आहे बोलायचं ते बोलतीलच बाबा. सगळा अधिकार आहे बोलायचा आपापल्या पार्टीचा हे काय शेतकऱ्याचे- पक्षाचा. शेतकऱ्याचं शेतकऱ्याला पण जागतिक लेवल काय हे चालू आहे. आपल्या सोयाबीनला मागणी नाही आहे. तिकडे भरपूर सोयाबीन पिकलेलं आहे तर ते हळूहळू होईल. काय नाही तर कास्तकाराचा यावेळी दिलं नसतं का त्याला भाव पण समोर चालून देईन म्हटलं भाव. दिन का? हो दिन का? हा अजून काही बस प्रताप दादाच पाहिजे का मग? हा. हा? दादाची अधिक 5 वर्ष आम्हाला पाहिजेत. अजून पाहिजे 5 वर्ष. हा प्रताप दादाच पाहिजे. हो, तुम्ही सांगा काय काय हवा कोणाची? कामं झाले, नाही हवा झाले? काँग्रेसची. हवा काँग्रेसची आहे ना. वीरेंद्र भाऊ जगताप निवडून येईन ना? हा हा? किती आमका- मतानं? 10,000. बरं कोण बा म्हणजे सध्याचे जे आमदार आहे काम आवडलं नाही का त्याचं? काहीच नाही. कास्तकाराला पुरा 2 वर्ष झाले हा? भाव नाही कास्तकाराला. कास्तकाराला भाव नाही. हे तर भाव बरोबर नाही. आहे. हा. महागाई वाढली. हो कास्तकाराला भाव नाही महागाई. भाव नाही तर भाव आता सरकारच्या हाती नाही. जागतिक लेवलवर बाजारपेठेवर अवलंबून असते मॅडम. मग काकाचं म्हणणं आहे का आता काँग्रेस पाहिजे आता लय काँग्रेस मोदी- मागे तर वर मोदीचा आहे तर हे काय करा कशा कारण का इथं वाव, आता सांग. विरोधी तर लागन. विरोधी नाही लागन का? विरोधी नाही लागन. पुरीचे भाव 10,000 हजार रुपये दिले. जागतिक कल्लुऱ्या घेतले. अरे काका काका मॅडम तुम्हाला खरं सांगतो काँग्रेस वाल्या लाडक्या बहिणीले पैसे घेतले काय ते काय आमच्या याने घरून दिले काय? अबे तुम्हाला तुमच्या डोक्यात काऊन नाही आलं आतापर्यंत? तुम्ही का नाही दिले? हा आता त्याने जरी लाडक्या बहिणीचे पैसे दिले पण हे काँग्रेस वाले त्या बाया त्याला मत नाही मारणार. माणसं घरच्या बायकोला सांगतात तिकडे नको जाऊ इकडे येतो काय बरोबर आहे सांग ना म्हणजे त्या. कल्लुऱ्या खायसाठी पुढं पैसे जमा झाले का बँकेत आले पुढे पाच बघ घेऊन आणि मतदान करायच्या व्यक्ती मागा हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. तुम्हाला वाटते काका काही मतदारसंघात काय मी धामणगाव म्हणतात. काय म्हणताचे मतदारसंघात हवा कोणाची आहे? हवा हा? हवाच हवा आहे. बीजेपीची का काँग्रेसची? नाही हवाच हवा आहे पण सध्या तरी म्हणजे समजा आता काय ठरलं नाही अजून. ठरलं नाही. नाही. विकास आहे का नाहीये? विकास नाही. विकास नाहीये. नाही प्रताप दादा विकास नाही केला. काहीच नाही आमच्या इथे तर म्हणजे 5 वर्षापासून तर दिसलेच नाही. 5 वर्षात दिसले नाही. दिसलेच पुन्हा नाही. धामणगावात नाही तुळजापूर मध्ये ह्या इथं 5 किलोमीटरवर. 5 किलोमीटरवर. हो हो कोण बस का आमदाराचं काम आहे निवडून आल्यावर गावागावात फिरणं फिरणं म्हणा काय समस्या काय मार्ग समस्या करणं. आहे की नाही बघा. पण आता असं काहीच नाही. हो प्रताप दादा फिरत नाही काय? आले नव्हते की तुमच्याकडे प्रताप दादा? नाही आमदार झाला नाही काय? प्रताप दादांना कामं एवढे आणले निधी आणता आणता संपर्कात नाही भेटले. काय संपर्क नाही झाला तर कामं तर आणले ना. ओ काका ते कामातच इतकी बिझी होते म्हणते पैसे आणण्यात निधी आणण्यात का संपर्क राहिला म्हणते. नाही हे ठीक आहे नाही इथपर्यंत नाही मध्ये काय नाही 10 वर्ष म्हणजे एवढं निधी आणली एवढा उशीर. 5 वर्ष ना 5 वर्ष झाले ना. ठीक आहे. 2.5 वर्ष कोविड मध्येच गेले. पहिल्या सरकारमध्येच गेले 2.5 वर्ष. काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या याच्यातच गेले 2.5 वर्ष. नंतर दुसरी सरकार आली त्याच्यात 2.5 वर्षात पुष्कळ निधी आणला 2300 कोटी. आणि प्रॉपर चांदूर रेल्वेला जो पाणी पुरवठ्याची योजना आली 65 कोटी रुपयाची ती आतापर्यंत 50 वर्षात 75 वर्षात कोणच नाही आणली. ती प्रताप दादा अडसडने आणली. सगळ्या लोकांना आता शुद्ध पाणी भेटल. शुद्ध पाणी. याच्या अगोदर नारूचं पाणी येत होतं चांदुरला नगरपालिकेत. 5 वर्ष नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता होती. 15 वर्ष 15 वर्ष सत्ता होती. 15 वर्ष
15 वर्ष सत्ता असूनही चांदुराले शुद्ध पाणीने पाजू शकले शहराचे स्थानिक आमदार असून हा. ते दादानं केंद्रातून अमृतधारा योजनेतून 68 कोटीची घरोघरी फिल्टर पाणी आणलं हा. आणि 50 वर्षाची कायमची चिंता मिटवली. बरं ह्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे ना. हा. नाफेड सुरू करणं म्हणा, 4892 रुपये भाव भेटते ना, त्यांच्याच हाती आहे, त्यांचीच आहे. ऑलरेडी काँग्रेसची आहे म्हटलं, इथं एपीएमसी नांदगावची बीजेपीची आहे तर चालू आहे. धामणगावची पण बंद आहे. शेतकऱ्याबद्दल एवढा कडकडा आहे ना, खूप कडकडा यायले, मग का बरं चालू नाही करत? मग मागणी कोण करायला पाहिजे? खरेदी विक्री संघाने मागणी करायला पाहिजे नाफेड चालू करण्यासाठी. हे काय म्हणते का शेतक्या मालात मॉइश्चर राहते त्याच्यामुळे येणं खरेदी लांबवली. नांदगावात मॉइश्चर नाही, इथं मॉइश्चर पकडते काय? असा काही विषय नाही आहे. तुम्ही कोणतेही लोक, आम्ही कार्यकर्ते म्हणते, याच्या म्हणजे कार्यकर्ते ते नाव ठेवते. तुम्ही सर्वसामान्याला विचारा, तो प्रत्येक जण एकच सांगा का प्रतापदादांनी या मतदारसंघात काय केलं. आम्ही चांदूर रेल्वेत राहतो. चांदूर रेल्वे 63 कोटीची पाणीपुरवठा योजना आली. हे पाणीपुरवठा योजना पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आजपर्यंत तुम्ही गावात विचारा, पाणी कसं, चहा कसा राहते आपला, ते गढूळ पाणी कसं, ते पाणी लोक आजही पिऊन राहिले. मी तुम्हाला आणून दाखवू शकतो. पण आता येणाऱ्या काळात वरुड बगाजी धरणातून इथं पाणी पुरवठा होईल. 1 वर्षात प्रत्येक घरी आपल्याला पाणी स्वच्छ भेटल, 24 तास भेटल. अजून कोणती योजना आणावं दादानं? घराघरासमोर रस्त्याची व्यवस्था आहे, नाल्या होऊन राहिल्या, सगळ्या गोष्टी, सभा मंडप होऊन राहिले. चांदूर रेल्वे शहर बाकी तर जाऊ द्या, पण चांदूर रेल्वे शहरात आजच्या कंडिशनला 80 ते 90 कोटीचा निधी प्रतापदादाच्या काळात आलेला आहे. हे दोन टॅक्सेशन भरूनही आमच्या इकडे आतापर्यंत पाण्यात पाणी नव्हतं. हे बघा, ही पावती आहे नगर परिषदची, 30,000 माझं टॅक्सेशन आहे आणि नगर परिषदचं पाणीच नव्हतं आमच्याकडे आतापर्यंत. नाही महारुद्र नगर नाही, महालक्ष्मी नगर नाही, या साईडला पाण्याचा एक थेंबही नव्हता. नळ यांचं बिलकुल नाही आहे. आणि आता प्रतापदादांनी तिथं पूर्ण पाईपलाईन टाकली आणि नळ पाणी पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. म्हणजे आणि जेही शेतकऱ्याचा प्रश्न आहे याचा सोयाबीनचा 1952 जे कायदे झाले आहेत, जे काँग्रेसनं कायदे केलेले आहेत, त्या कायद्याच्या अनुषंगानं हे सर्व काँग्रेसच्याच हातून घडलेलं आहे. म्हणून हे जे भाव आहे हे कमी आहे. नांदगावला आमची एपीएमसी म्हणजे दादाची एपीएमसी असल्याच्यानं तिथले भाव बीजेपीचे तिथं खरेदी सुरू झाली. 4892 भाव आहे तिथले. पण यांनी जाणून शेतकऱ्याला वटणीवर धरासाठी की बाबा बीजेपीला यांनी मतदान करावं नाही म्हणून त्यांनी काय केलं की इथले एपीएमसी हा डायरेक्टर बिमार आहे, तो साहेब नाही आहे, म्हणून हे एपीएमसी ची खरेदी रोखलेली आहे. सोयाबीन घेऊन राहिले, हाच विषय होऊन राहिला. शेतकऱ्याच्या डोक्यावर पोळ्या भाजाचं काम हे लोक म्हणते का बीजेपीचं आहे. बीजेपी काहीच नाही करून राहिली. बीजेपी जे द्यायचं ते देऊनच राहिली, जे करायचं ते करूनच राहिली. प्रतापदादा शेतकऱ्यासाठी असो, शेतमजुरासाठी असो, युवकांसाठी असो, जे जे कामं करता येईल ते सगळे करून राहिले. हे पूर्ण दुनियेला दिसून राहिलं. 918 पांधणी सँक्शन करून आणले, यांचे लेटर आहेत. 82 ला यांनी लेटर दिलं की तिथले लोक जे आहे, मग आता 7-8 लोकांच्या शेती जडून जात असेल तर ते 7-8 परिवार यांचे होतील म्हणून त्यांनी ते रोखलं. ते पाहून ठेकेदार घाबरले. यांनी सरळ तिथं 82 ला लेटर दिलाय, कंप्लेंट तक्रारी दिलेल्या आहे की कास्तकाराच्या पांधणी झाल्या नाही पाहिजे म्हणून. आणि त्याचा प्रभाव या शेतकऱ्यांचा प्रभाव प्रतापदादावर पडला नाही पाहिजे म्हणून त्यांनी रोखले, लेटर दिले. सरळ आरोप करू राहिले का ते कामं थांबून राहिले? आहे थांबवले. हे का ग्रामीण भागातले याला विचार मधून मला बोल द्या. यायला सांगितलं का ग्रामीण मधून प्रतापदादाला मतदान होत नाही, पण ग्रामीण मधून जास्त मतदान होय. त्याला 90 लाखाचे काम या निमगावनात दिले. बरं, मी हे म्हणतो की फडणवीस साहेब आले होते त्या दिवशी, भाषण केलं. त्या भाषणात रवरू जगतापनी देशमुखच म्हणे, असं ते कदाचित होऊ शकते, इंटेन्शन वगैरे त्यांचं दगदगा वगैरे, त्यामुळे होऊ शकते त्या गोष्टी होऊ शकतात. म्हटलं दोनदा म्हटलं जगताप. वीरेंद्र भाऊ हे जगताप आहे का देशमुख आहे? जगताप आहेत ना मॅडम. बोलता आताही प्रश्न विचारतो, एखादा प्रश्न तुम्ही विसरू शकता मला, जे तुम्ही तुमच्या स्क्रिप्ट नुसार लिहून आणलेलं असेल की बा हे प्रश्न या मतदारसंघात विचारले गेले पाहिजे. चुकून एखादा तुम्हाला विसर पडते. तसं होऊ शकते की ज्या व्यक्तीचं कर्तृत्वच नाही त्या व्यक्तीचं नाव विसरणारच आहे लोक. मग ते फडणवीस साहेब विसरेल किंवा कोणी विसरेल. हे जातीपातीचं राजकारण आहेच नाही, पण विकासाचा इकडे पहा. विकास केलेला आहे आणि लगभग इथं 4000 करोडचे काम फक्त 2.5 वर्षात, पूर्ण 5ही वर्ष भेटले नाही. तुम्हाला माहिती आहे की समोरचे 2.5 वर्ष कोरोनाचे होते, कुठलंही कार्य त्यावेळेस झालं नाही. पण येणार अवघ्या फक्त 2.5 वर्षात एवढं कार्य केलेलं आहे आणि अनेक कामं प्रस्तावित आहेत. कोणाचे मतदारसंघ? प्रतापदादा. प्रतापदादाची? हो. तुम्ही सांगा काका. प्रतापदादा. प्रतापदादा.
पगार नाही आला? नाही काही नाही मग सर्वांना मारता तुमचे तर आमदार कोण आहे? आमदार अर्थ तिथं जायला पाहिजे ना तुम्ही. केलं कागद केलं ना कागद? हो पाहिलं नाही आता तर येईल ना निवडणुकीच्या समोर लवकर येईल. काय सांगा बा झाले 5-6 महिने केलं तर आलो कधी नाही. सर्वांना चालू द्या, 50 लाखाचं काम दिलं बरं. सिलिंग मध्ये वावर गेले आमचे, नाला मध्ये चालले बाई, आम्हाला पैसे भेटल का नाही भेटल? काय काय काय? सिलिंगले वावर दिले आम्हाला इंदिरा कागदातलं. आता नाला बंदी होऊन राहिली, हा. पुरं पाणी चालले, आमचे नाले काहीच नाही केले. वावरात आम्हाला पैसा नाही भेटून राहिला, भेटून काय नाही राहिला भेटला. पैसा? वावराचा पैसा नाही उरून राहिला, पुरं चालले आमच्या वावरात. असे 11 लोक आहे आम्ही. हे आता ह्या लोकांसमोर तुम्ही बोलले कोण देऊ? आता तुम्ही इथं बोलत होते, आम्ही बोलत राहिलो बा. आम्ही 11-20 जण आहे सुपरवाड्याचा. आम्ही 11-20 जण लोक आहे. आमचा खूप वड्यात सुपरवाडा सुपरवाडा. हो, तांदूळ तहसील मध्ये. आम्ही इथं तक्रार करून राहिलो, आम्हाला काहीच पीक नाही अडून राहिलं. आता 10 वर्ष 5 वर्ष असा विषय चालू आहे. हा. 70 वर्ष काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, हा. कंटिन्यू गव्हर्नमेंट होतं. काय काय भेटलं याचं कोणीतरी विश्लेषण करून द्यावं. मला सांगा हे किती तारखेचे पैसे आले? हे तुमच्या लाडक्या बहिणीचे आहे ना? नाही लाडक्या बहिणीचे नाही, विम्याचे पैसे आले. विम्याचे हा मग 7,500. हा मग 1200 रुपये तरी टाकून द्या. 1200 दाखवा तुमचे. किती किती 7,500. अरे आम्हाला 1200 आले, 1100 रुपये आले, 700 रुपये आले. बरं मी एकटा कुठे बोला? अरे मी जर एकटा कुठे बोला? कोणाला माहित आहे? आले नाही तो विषय असा आहे, बीजेपी वाले आले, काँग्रेस वाले नाही आले, असा विषय झाला. हा. याद्या करून पाठवले का? नाही, नाही, आकाशपूरला यादा केलं होतं का? लाडकी बहीण योजने सुद्धा लाडकी बहीण मध्ये हे असं झालं. एक मिनिट 1 रुपया बीजेपी वाले आपल्या बीजेपी वाल्यालाच पैसे आले, काँग्रेस वाल्याला पैसे नाही आले असं यांचं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा असं झालेलं आहे मॅडम की फक्त बीजेपी वाल्यालाच पैसे आलेले आहे, काँग्रेस वाल्याला नाही पैसे आलेले आहे. बायफर्केशन यानं केलेलं आहे असं वाटून राहिलं मला. कसं काय झालं? बिलकुल चुकीचं आहे. लाडकी एक मिनिट मॅडम, लाडक्या बहिणीला पैसे दिले, सर्वांना पैसे हे जे म्हणून राहिले आम्ही असं म्हणत नाही. नाही काँग्रेसवाल्यांनाही पैसे आले, त्याच्या तोंडावर बोलून राहिलो. सर्वांना पैसे आले, पण विषय लाडक्या बहिणीचे आले म्हणजे मॅडम ऐकून घ्या, पैसे आले पण आमच्या भावाच्या खिशातले काढले आणि बहिणीला दिले. विम्याचे पैसे अडले, पण यायचं जे म्हणणं आहे त्या जगताप भाऊनं बाकीचं जे शेतकऱ्याचं काय ते नाफेडचं किस्सा सांगायचं. नापेडचं सांगितलं ना. दोन्ही एपीएमसी जे आहेत, धामणगावची एपीएमसी आणि इथली एपीएमसी पहिलेपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे, आजही काँग्रेसच्या ताब्यात आहे. मग हे तिथं खरेदी का बंद आहे? नांदगावची भाजपच्या ताब्यात आहे, तिथची नापेडची खरेदी सुरू आहे. तिथचे 4852 रुपये भाव आहे. तिथचे 4852. मॅडम आम्हाला सोयाबीनला भाव पाहिजे. हे 15,000 रुपये काय करू आम्ही घेऊन ये? कोणता फायदा आहे काय? आम्हाला शेतीला मालाला भाव नाही, काही नाही. हे 15 ऐका सोयाबीनचा भावाचा संबंध हा केंद्राशी संबंधित असतो आणि काँग्रेसला अधिकारच कुठे सोयाबीनच्या भावावर बोलायचा? गेल्या त्याच्या 70 वर्षाच्या काळात शेतीमालाचे काय भाव होते? 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तेव्हा काँग्रेसच्या लोकांची जी वडली होती काय? तेव्हा त्यांना शेतीमालाचा भाव दिसला नाही का? नुसतं निवडणुकीचा काळापुरता वापर करण्यासाठी फक्त ते सोयाबीनचा भावाचा वापर करतात. याच्यापैकी त्यांना त्याचा काही फारसा त्यांना वापरही करायचा नाही, त्यांना त्याचा फारसा गांभीर्य नाही. असं जर गांभीर्य असतं तर काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात शेतकऱ्याची ही अवस्था आली नसती. 3 कायदे जर जे झाले होते केंद्र सरकारवर मंजूर, त्याला विरोध काँग्रेस सरकारने केला आणि ते 3 कायदे जर मंजूर झाले असते, आज सोयाबीनचं जीएम सीड आपल्याकडे भेटलं असतं. शेतकऱ्याला एकरी 30 क्विंटलचं उत्पादन झालं असतं. 3,000चा भाव भेटला असता तरी 90,000चं नुकसान उत्पन्न झालं असतं. त्यातला 10,000चा खर्च केला तर 80,000चं नुकसान आहे काँग्रेसच्या विरोधामुळे झालेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये. नाही पुरा याच्यावर आता कोणाला म्हणायचं का काही? बीजेपी बद्दल काही कुठे गेले? आता कुठे गेले ते? तुम्ही म्हटलं का नाही विम्याचे पैसे नाही आले, शेतकऱ्याला भावही नाही भेटून राहिला. दादाचं म्हणणं आहे काँग्रेसनं आतापर्यंत काय काय केलं म्हणजे? काँग्रेसच्या काळात अशी किती भाव म्हणजे काहीच नव्हतं काय आतापर्यंत बा? काँग्रेस नव्हतं तर शेतकऱ्यांनी 6 लाख आत्महत्या कशा केल्या पूर्ण देशभर? रेकॉर्ड लाकडे
6 लाख केला मग 6 लाखाच्या कमी माय म्हणणं काय मग 6 लाखाच्या कमी झाल्या का आता बीजेपी सरकार होतं मध्ये तुमचं सरकार आहे 4000च्या भावात सोयाबीनचे अरे तिथं सरकार तिची गोष्टी बोला ना जिथं सरकार इथं फक्त उद्धव ठाकरेच्या राजवटीत 13,000 रुपये कापसाले भाव भेटला तुमची वाट पाहली तुम्ही जे भांडलो की नाही ते दोघी जण चहा प्यायला गेले. एक मिनिट तुम्ही मदत नाही का येऊ चहा प्यायला गेले आणि मला नाही नेलं येऊ ना तुम्हाला कुठे नेतो आम्ही, काही विषय. आता सांगा काय मुद्दा आहे तुमचा बीजेपीवर काय रोष आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत रोष एवढाच आहे शेतकऱ्यांचा की सध्याची परिस्थिती आहे की एकरी एखाद्या भागात चांगलं पिकून राहिलं पण बरंचसं सोयाबीन असं झालं की पाणी जास्त झाल्यामुळे बऱ्याच लोकांना एकरी 3 आणि 4च्या वर पिकलं नाही. तर त्यामुळे जे सोयाबीनचे भाव आहे हे सरासरी 5,000 असायला पाहिजे होते. आणि हाच देवेंद्र फडणवीस काँग्रेसचं सरकार असताना पंकजा मुंडे सोबत आहे. आपल्याला एखादा व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तुम्हालाही माहित आहे सर्व सांगायची गरज नाही. नंदू बोल आमच्यापेक्षा जास्त माहित आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. कुठे आहे मॅडम सांगा. असल्या पद्धतीचे आश्वासन काँग्रेसच्या काळात आमच्या मतदारसंघामध्ये मनमोहन सिंग आले असताना आम्हाला मिळाले. कोरं वीज बिल दाखवलं दुसऱ्या दिवसापासून वीज बिल परत लागून आलं. सोयाबीनचा भावाचा विषय आहे ना देश पातळीवर 20% इम्पोर्ट ड्युटी लावल्या गेली पण त्याचा इफेक्ट झालेला नाही. मधल्या काळामध्ये राईसची ढेप आणि मक्याची ढेप हे आल्यामुळे हे सगळं गणित बिघडलं आहे आणि हे गणित दुरुस्त करायचं काम फक्त भाजपच करते कारण की दिल्लीत त्यांचं सरकार हा निर्णय राज्यात होत नाही. हा निर्णय दिल्लीत होतो. दिल्लीच्या लोकांशिवाय सोयाबीनचे भाव कापसाचे भाव बाकीचे काप या बाबतीत मॅडम वर सुद्धा भाजपचं सरकार आहे म्हणूनच आमचा रोष भाजपवर आहे. सरळ सरळ बरोबर आहे. आता मुळात प्रश्न असा आहे की हे जे धोरणं आखलेले आहेत आपल्या देशामध्ये सोयाबीनचे भाव ठरवण्याचे कापसाचे भाव ठरवण्याचे हे धोरणं भाजपने आखलेले नाहीत. हे 1952 साली नेहरू सरकारने आखलेली धोरणं आहेत. इतके कायदे केलेले आहेत की सरकारची शेतकऱ्यांची संपूर्ण बाजारपेठ बंदिस्त करून टाकलेली आहे आणि शेतीमालाचे भाव कमीत कमी ठेवलं पाहिजे हे काँग्रेस सरकारचं अधिकृत धोरण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्पष्ट दिसते आहे. अशा अवस्थेत नुसतं भाजपला दोष देऊन चालत नाही. त्यातला 70 वर्षापैकी 60 वर्षाचा दोष हा शेवटी काँग्रेसवरच जातो. आम्ही आश्वासनं दिलेले आम्ही आश्वासनं पूर्ण केलेले आहे. काय म्हणणार निवडणुकीच्या काळात कोणी आश्वासन देते काँग्रेसवाले देते बीजेपी वाले देते. सध्या चांदूर मध्ये 3,000 रुपये करणार. चांदूर रेल्वे मध्ये तुम्हाला आमदार कोण पाहिजे. आम्हाला तो वीरेंद्र जगतापच लागेल मॅडम. काय कारण म्हणजे प्रशासनावर जी पकड पाहिजे आहे. ज्या गरीब लोकांना मॅडम एक वर्ष तहसील मध्ये रेशन कार्ड अपलोड होण्याकरिता एक वर्ष पाहिजे आहे. इथे एक वर्ष लोकांच्या रेशन कार्डासाठी एकही मीटिंग आमदार साहेबांना घेतली नाही. त्यावर कधी डीएसओला बीजेपीचे कार्यकर्ते दुसऱ्या इथं एकही मीटिंग घेतली नाही तुम्ही रेशन कार्ड. प्रताप दादांनी आता ऑनलाईन सिस्टीम झाली आहे. कुठे कुठे ऑनलाईन मध्ये थोडा प्रॉब्लेम आला परंतु चांदूर रेल्वे तालुक्यातली आम्ही गोष्ट सांगतो आम्हाला जेवढं माहित आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. जिथं कोणाला प्रॉब्लेम आला आम्ही स्वतः तहसीलमध्ये जाऊन त्यांचे ऑनलाईन नाव चढवले नवीन त्यांचे नाव समाविष्ट केले नवीन त्यांचं कार्ड वेगळं केलं अशा स्वरूपाचे आम्ही काम केले. आणि आमचे बोलताना आमचे दादा बोलले की लाडक्या बहिणीबद्दल बोलले. लाडक्या बहिणीचे आम्ही 3,000 रुपये करून हेच काँग्रेसवाले ज्यावेळेस लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपयाची योजना जाहीर केली त्यावेळेस हेच काँग्रेसवाले तेव्हा ओरडले का बा हे तुमचे फक्त कागदपत्र घेऊन तुम्हाला पैसे देणार नाही फक्त तुमचं निवडणुकीचं हे आलाय म्हणून हा निवडणुकीचा फंड आहे. परंतु बीजेपी सरकारने 1,500 रुपये महिना दिला परंतु 3 टप्पे कंटिन्यू 4,500 रुपये दिले आणि त्याच्यानंतर आणखी 2 टप्पे दिले. असे करून सर्व बहिणीच्या खात्यात 7,500 रुपये गेले. आजपर्यंत काँग्रेस सरकारने कोणत्या तरी महिलेला आजपर्यंत थेट लाभ दिला का. आजपर्यंत एक मिनिट माझं बोलणं होतं. आजपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारने काय केलं फक्त लुटाचं काम केलं. स्वतःचे घर स्वतःचे बंगला स्वतःच्या शाळा स्वतःच्या कॉलेज स्वतःचे पोरं मोठे केले परंतु कधी सामान्य लोकांपर्यंत लाभ जाऊ दिला नाही. आज सामान्य लोकांना लाभ गेला. आज 1,500 रुपये महिना प्रत्येक महिलाच्या खात्यात जाऊन आला आणि येणाऱ्या काळात बीजेपीचं सरकार येणार आहे तेव्हा 2,100 रुपये त्यांना महिना मिळणार आहे. आणि आता हे काँग्रेसवाले म्हणाले आम्ही 3,000 देतो तर आता 3,000 तुम्ही कुठून देता त्याचं स्पष्टीकरण पाहिजे. या चांदूर रेल्वेच्या एसटी डेपोला सध्याच्या परिस्थितीत
38 गाड्या पाहिजे आहे. या 5 वर्षात इथे नवीन गाड्या अजिबात आलेल्या नाही. लोकांची येण्या जाण्याची सोय होत नाही. एसटीचा प्रवास तुम्ही फ्री केला पाहिजे आणि एसटी नियम हा, माननीय आमदार प्रताप दादा यांच्या माध्यमातून 15 नवीन एसट्या आपल्या डेपोला येणार आहे. येणार आहे. 15 नवीन एसट्या येणार आहे. सर्व गोष्टी काही एका जमा होणार नाही. साऱ्या गोष्टी वाट पाहायला लागणार येणारच नाही मॅडम. गाव नगर 100 घराची वस्ती आहे सालोरा खुर्द. तिथं दादानं 50 लाखाचं काम केलं. आमचं शिवालाल महाराजचं सभा मंडप बांधलं. पुन्हा हे जे रोड आहे गावात ते रोडचंही काम केलं. हा, आणि वीरेंद्र जगताप 15 वर्षापासून आमच्या गावात एक साधा काम नाही आहे त्याचं. वीरेंद्र जगताप यांनी गेल्या 15 वर्षात काहीच नाही केलं. ते सांगा ना गाववाले. आम्हाला विचारल्यापेक्षा त्याच्या गावात जाऊन विचार. आम्ही सांगितलं, आम्ही खूप केलं, सर्व काही केलं. रस्ता गल्ली केलं. मॅडम, आज आपण सध्या धामणगाव मतदारसंघापुरता आलो आहे. आमदार कसा असावा याबद्दल आपण चर्चा करत आहे. आज आमदार प्रताप दादा यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ झाला. 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 वर्ष फक्त प्रतापदादाला सरकारमध्ये भेटले. 2 वर्षामध्ये प्रतापदादांनी 2345 करोड रुपयाचा विकास या मतदारसंघात केला. गेल्या 15 वर्षाची टोटल काळा विकास कामाचे किती करोड रुपये दिले या मतदारसंघामध्ये, आणि या फक्त 2 वर्षासाठी तुम्ही रेकॉर्ड काढा किती रुपये प्रतापदादांनी या विकास कामाकरता दिले. हा लोकांचा काम महत्वाचा आहे. आज या धामणगाव मतदारसंघात तुम्ही सर्वीकडे फिरा. तुम्ही वंचित आघाडीचा विजय असो. वंचित आघाडीचा विजय असो. तुम्ही तुमचं बीजेपी काँग्रेसला झालं, आता वंचित आघाडीचं. मॅडम, दोनच पक्षाचं नाही ना. आता हे म्हणते आमचा काँग्रेसचा आमदार आणि आमचा बीजेपीचा आमदार, या दोघे आमदारांनी कोणते कामे केले नाही धामणगाव विधानसभातनी. आता लई पाहिले नवी चेहरे. आता नवीन चेहरा पाहिजे धामणगाव विधानसभा की हर बार एक ही पुकार, लेकिन अब की बार नया आमदार. सगळ्या मताला एक एक म्हणजे असं चान्स भेटला पाहिजे की नवा चेहरा घेऊन त्या मैदानात उतरले आहे. MIM चे उमेदवार फिरोजभाई पठाण यांना पण सगळे मिळून आता कसं आमचं मत तसं आहे की आम्ही विकासावर आहोत. आम्ही केले नाही. आता हे बीजेपी आणलं होतं का 1500-2000 रुपये प्रत्येक महिलांना देऊ. आम्हाला त्या कास्तकारांना पैसे टाकू, पण आम्हाला त्या पैशाची आणि त्या महिलाच्या त्या पैशाची गरज नाही. आम्हाला फक्त मालाला भाव हवा, रोजगाराला सोयाबीनला आणि रोजगाराला काम हवा आणि कापसाला पण भाव हवा. मॅडम, आजपर्यंत आम्ही फासे पाडली आहे. आजपर्यंत आम्हाला इथं कोणी ओळखत नाही ना, कोणी आता ओळखत. पण आम्हाला जो जवळचा व्यक्ती ओळखत नाही तो दूरचा व्यक्ती ओळखतो. आज जो आम्हाला आमदारनं ओळखायला पाहिजे तो दुसरा माणूस ओळखतो आम्हाला. आमच्या फाशी पाडद्यांना प्रतापदादांनी पाडद्यांना याटो दिले, ज्यांना आम्हाला काही सोय नाही खायची. आम्ही तित्र बाटर पकडणारे माणसं, आम्ही कसे जगायचे ते आम्हाला कळत नाही. कोणी म्हणते पारदी चोऱ्या करते, कोणी म्हणते डाके टाकते, कोणी हे करते, कोणी ते करते. पण अशा नावावर पारद्यांना बदनाम केले आहे. म्हणून आता पारधी लोक म्हणजे जगाचे कसे, तर आता ते हातभट्टी काढून राहिले, दारूचा धंदा करते. तर पोलीस लोक पण त्यांच्यावर रेट मारतात, त्यांचे धंदे फोडतात. तर यामुळं प्रतापदादांनी काही ना काही म्हणजे घोषणा केली. तर घरकुल भेटून राहिले, घरकुल पण दिले आणि ऑटो पण दिले फाशी पारद्यांना. फारसी पारद्यांना आजपर्यंत कोणी ओळखत नाही. तुम्ही खुश आहे मग? दिले त्याबद्दल आम्ही खुश आहे. आमदार कोण पाहिजे? आमदार आपल्याला जो देते तोच पाहिजे. आम्हाला कमळ पाहिजे. पुन्हा मजुरीवाले 200 रुपये देऊन राहिले गावाले. त्याच्यानंतर आम्हाला पाहिजे 300 रुपये मजुरी आणि आम्हाला पाहिजे कमळ. पुन्हा 400 रुपये मजुरी करा. आम्ही गाड्या चालवतो वगैरे. आता सगळ्याला मजुरी वाढवून पाहिजे. आता एक वेळा चान्स आमच्या माणसाला फिरोज पठाण याला पण देऊन बघा. आता आम्ही तुमचे सगळे कामावर लक्ष देऊन तुमच्या सोबत राहू, विकासाचं काम करू आणि आपल्या हक्काच्या माणसाला
प्रचंड बहुमताने विजयी करू. बरं आता बाकीचे विषय सोयाबीनले भाव आपल्या माणसाचा 2000 रुपये 2000 रुपये घेऊन राहिले. सांगा, आमदार कोण पाहिजे? आमदार कोण पाहिजे? प्रताप दादा तुम्हाला कोण पाहिजे आमदार? प्रताप दादा हा, जोरात बोला जरा. आमदार कोण पाहिजे? आमच्या धामणगाव मतदारसंघ असा मतदारसंघ आहे हा. व्यक्ती लढाई आहे, पक्षात नाही. इथचे सारे लोक एका विचारधारेचे लोक आहे. इथं फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा मानली जाते. पण आता व्यक्तीमधून जर बघितलं आपण तर प्रताप दादाचं व्यक्तिमत्व चांगलं वाटू राहिलं. पण पक्षाची जर काहून चांगलं आहे त्याचं एवढं? कारण की कोणता पण पक्षाचा कोणत्या पक्षाचा माणूस गेला तर त्याचा पक्ष नाही पाहत. त्या माणसाला कोणची आवश्यकता आहे त्याच्यावर लक्ष देऊन त्याच्यावर काम करते. इथं पक्षाची विचारधारा चालत नाही. पण आता कसं आहे, आपल्याला केंद्रात आणि राज्यात हे सरकार कशी असते. आता आमदार आपले सर केंद्रात हे नाही करू शकत ना, आणि राज्यात ते पण त्याची विचारधारा थोडी वेगळी आहे. नाही, एक नंबर माणूस आहे मॅडम. महत्वाचं हे आहे, आपल्या टायमावर कोण आपल्या कमी पडते. तुमच्या टायमावर कोण कमी पडते? आमच्या टायमावर तसे दोन्ही आमदार कमी पडते असं काही नाही, पण हर एक जणाला एक टर्म द्यायला लागते. आता आपण प्रताप भाऊचं काम पाहिलं, व्यक्तिमत्व चांगलं आहे. तांदूळ रेल्वे तहसील, आपलं धामणगाव तहसील, नांदगाव पंचायत तहसील, 3 तहसील प्रतापदादा अडसर यांनी मंडी यांना कष्ट केले. मग आजपर्यंत विजय जगताप भाऊ झालं, अन्य कोणी झालं, यांनी कष्ट का नाही केले? मॅडम मला एक प्रश्न विचारत आहे. आणि तांदूळ रेल्वे तहसील मध्ये प्रतापदादा अडसर यांनी पाणी आणलं आणि पाणी आणल्याबद्दल सर्व जनतेला खुश केलं. आजपर्यंत तांदूळवाली वासियांनी प्रतापदादा अडसर यांना पाणी नाही आणलं, हे नाही आणलं, असे म्हणजे बरेचसे काँग्रेस वाले राव कोणी राव हा करता. पण तांदूळ वासियांना पाणी भेटलं का नाही भेटलं विचारा तुम्ही. का प्रतापदादा अडसरनं तांदूळ रेल्वे वासियांना पाणी आणलं का नाही आणलं? हा, प्रतापदादानं पूल आणला. हॅलो, चांदूर मध्ये मॅडम आजपर्यंत 15 वर्ष माजी आमदारांना गढूळ पाणी पाजलं. हा, कारण की सावंग्या प्रकल्पाचं हे गढूळ पाणी होतं. पण प्रतापदादा अडसर यांनी 64 कोटी रुपयाची योजना मंजूर करून चांदूरवासियांना फिल्टर पाणीची व्यवस्था लावली. जो आमदार माजी आमदार साहेब चांदूरवासियांना पाणी नाही पाजू शकत, खरंच चांदूरचा विकास करू शकेल काय? हे माझं व्यक्तिमत. आणि विशेष राहिला सोयाबीनचा भावाचा विषय आहे. तो सोयाबीनच्या भावाचा इथं जे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हे माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांची असून यांना बरेच आदेश दिले, पण यांनी याची एफएम आपल्या काय म्हणते नाफेडची खरेदी सुद्धा चालू नाही केली आहे. कारण की असं उदाहरण देत आहे का बा इथं जागा उपलब्ध नाही, बाजार नाही. आणि आपल्या चांदूर नांदगावची चालू झाली, चांदूरची का बरं नाही चालू होत? नांदगावला 1800-2000 क्विंटल माल खरेदी केला. कारण की इची एफएमसी हे माजी आमदाराच्या ताब्यात आहे आणि त्यांना माहित आहे इची जर चालू केली तर इथचा माल खरेदी केलं तर आपल्यावर मताचं परिवर्तन होते. आणि तिची जे एफएमसी आहे ते थोडस आमदार प्रताप अडसर यांच्या निगडीत असल्याच्यानं त्यांना थोडस चालू केली. मॅडम, शेवटच्या टप्प्यात आलो आपण. आमच्या चांदूर रेल्वे शहरामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा पाण्याचा मुद्दा होता. वीरेंद्र जगताप यांनी गेले 15 वर्ष इथं आमदार होते. त्यांची नगर परिषद मध्ये सत्ता होती, परंतु एवढ्या दिवसात त्यांना कधी पण असं वाटलं नाही का चांदूर रेल्वे शहरात असं गढूळ पाणी जाऊन राहिलं, काहीतरी व्यवस्था करा. परंतु अजूनपर्यंत व्यवस्था केली नाही. परंतु माननीय आमदार प्रतापदादा जेव्हा निवडून आले त्यावेळेस आम्ही प्रतापदादाला सर्वप्रथम एकच मुद्दा सांगितला, विकास कामं होत राहिनो. कारण विषय असा आहे का पाणी हा माणसाच्या थेट आरोग्यावर परिणाम करतो. गढूळ पाणी सर्व नगर परिषद तर्फे चांदूर रेल्वे शहरात लोकांना मिळत होतं, लोकांच्या थेट आरोग्यावर परिणाम होत होता. परंतु प्रतापदादांनी निवडून आल्यानंतर आम्हाला शब्द दिला, मी म्हणे तुम्हाला माझ्या कार्यकाळाच्या हातमध्ये तुम्हाला तुमचं पाण्याचा व्यवस्था करून देणार आहे. दादांनी गेल्या 1 वर्षाच्या कार्यकाळात त्याच्या गोष्टीवर लक्ष देऊन 64 करोड रुपयाची योजना अस्तित्वात आणली आणि येणाऱ्या काळात आता कामही चालू झालं. जेव्हा ही योजना अस्तित्वात आणली तेव्हा काँग्रेसवाले बोलले हे नावापुरती आहे, तुम्हाला पाणी मिळणार नाही, 10 वर्ष ही योजना होणार नाही. आता योजना झाली, पाणी नळाचे पाईपलाईन चालू आहे, सर्व आज गावात म्हणजे येणाऱ्या 1 वर्षाच्या अंदर पूर्ण गावात लोकांना पाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर काँग्रेसवाले आणखी त्याच्यामध्ये काय करू आता जर पाईपलाईन तुम्हाला 5-5 हजार रुपये वार्षिक टॅक्स पडणार आहे. म्हणजे तिथे दिशाभूल करून राहिली जनतेची. जनतेला आम्ही तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो का कोणी यांच्या दिशाभूलीमध्ये जाऊ नका. चांदूर रेल्वे शहरामध्ये प्रत्येकाला पाणी मिळणार आहे. आणि आज जे 1400 रुपये टॅक्स आहे ते 1400 रुपये टॅक्स वार्षिक टॅक्स मध्ये सर्वांना पाणी मिळणार आहे. कारण का हे जे पाईपलाईन पाण्याचा आम्ही व्यवस्था केली आहे याच्यामध्ये पॉवर प्लांटचा हे केला आहे, त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक जे बिल आहे इलेक्ट्रिक बिल फार कमी प्रमाणात येणार आहे. त्या कारणानं आपल्याला कमी जे टॅक्स जुनं टॅक्स होतं त्याच टॅक्स मध्ये सर्वांना पाणी मिळणार आहे.
अशा पद्धतीनं आपण चांदूर रेल्वे तालुक्यात आलो होतो. धामणगाव रेल्वे मतदारसंघातील हा तालुका आहे. तर इथं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते आणि तुम्ही ऐकलंच आता कोणाचं काय म्हणणं होतं कोणाचं काय म्हणणं होतं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा वाटते की 2024च्या निवडणुकीत जर आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहे, आरोग्य शिक्षण, तर 2024च्या निवडणुकीत जर पाण्याचा मुद्दा येत असेल की आतापर्यंत गढूळ पाणी या मतदारसंघाला प्या लागलं तर भाऊ म्हणजे कठीण आहे. राजकारण कठीण आहे, मतदान कठीण आहे. यावेळेस जनतेनं खरंच विचार करून मतदान करायला पाहिजे की प्रलोभन ह्या त्या गोष्टी अमका ढमका जाती धर्म ह्या सगळ्या गोष्टी नका बळी पडू. तुमच्या ज्या पाण्यापासूनच्या ज्या अगदी मूलभूत गरजा आहेत तिथून ज्या समस्या आहे ह्या कशा याच्यावर कसं शासन लक्ष देईन किंवा ह्या कशा संपतील या समस्या याला पाहून तुम्ही मतदान करा असं माझं म्हणणं आहे.